महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय ती म्हणजे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आयईडी स्फोट झालेला आहे। नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये हा स्फोट घडवण्यात आलेला आहे। या स्फोटात आणखी एक जवान शहीद झालेला आहे। नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये हा स्फोट झालेला आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी पुलवामामध्ये अशाच पद्धतीने आयईडी स्फोट घडवण्यात आला होता, ज्यात भारताचे 49 जवान शहीद झालेत। आता नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा स्फोट घडवण्यात आलाय, ज्या स्फोटात आणखी एक जवान आता शहीद झालाय। आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे आता श्रीनगरहून फोन लाईनवरून आमच्याशी जोडल्या गेल्या। सोनाली, आपण बघतोय नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा स्फोट झालाय, ज्यात पुन्हा एकदा भारताने आपला जवान हा गमावलेला आहे। काय अपडेट्स आहेत? राजौरीमध्ये जो एलओसी पोर्शन आहे, बॉर्डर पोर्शन आहे, त्या ठिकाणी तपासणी सुरू असताना हा स्फोट झालेला आहे, ज्याच्यामध्ये आपले एक जवान जो आहे तो शहीद झालेला आहे। जर आपण पाहिलं तर आता परवाच्या घटनेनंतर ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे। एलओसी वरचा सुद्धा पहारा वाढवण्यात आलाय। त्याचबरोबर श्रीनगर शहर असेल किंवा जम्मू असेल या ठिकाणी सुद्धा पहारा वाढवण्यात आलेला आणि एलओसी वर ज्यावेळेला ही सगळी तपासणी सुरू होती आणि त्यावेळेला त्या ठिकाणी हा आयईडी स्फोट झालेला आहे आणि याच्यामध्ये एक जवान जो आहे तो शहीद झालेला आहे। कशा पद्धतीने आता तिथे आपण पाहतोय की सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीने तिथे कामाला लागल्यात? तर मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे। आपल्याला माहिती आहे की जम्मूमध्ये काल जो हिंसाचार झाला त्याचे पडसाद काश्मीरमध्ये उमटू नये म्हणून कालपासून या ठिकाणचं इंटरनेट जे आहे ते बंद ठेवण्यात आले होतं। काही तासाभरापूर्वी तिथलं इंटरनेट सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचे पडसाद आपल्याला जर अगदी खरे, नौशेराच्या राजौरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा आयईडी स्फोट घडवण्यात